नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आज आपण बनवणार आहोत सुकट. तर चला मग बघूया. असे मी कांदे घेतलेले आहेत, 4 कांदे घेतलेले आहेत. त्याला बारीक आपल्याला कापायचं आहे. तर इथे आपण कांदा असा बारीक करून घेतलेला आहे. आता मी 2 टोमॅटो घेतले आहेत, ते सुद्धा आपल्याला बारीक करायचे आहेत. अशा पद्धतीने मी बारीक करून घेते. हे बघा, ही आहे सुकट. तुमच्याकडे काय बोलतात हे नक्की सांगा. आमच्याकडे याला सुकट बोलतात. तर या सुकटमध्ये खडे वगैरे असल्यामुळे आपल्याला चांगलं नीट करून घ्यायचं आहे. खडे, माती याच्यामध्ये असू शकते. तर इथे मी नीट करत आहे. नीट करून झाल्यानंतर आपल्याला सुकट तव्यामध्ये भाजून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. आता इथे मी सुकट भाजून घेतलेला आहे. इथे मी सुकट चांगली भाजून घेतली आहे. आता ही सुकट काढून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि चांगली भिजवायची आहे. धुवून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण देऊया त्याला फोडणी. इथे मी तेल गरम करायला ठेवले आहे. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि बारीक केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. इथे मी पूर्ण कांदा टाकून चांगला परतून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. सुकट करायला खूप सोपी आहे. त्याला जास्त काही लागत नाही. त्याच्यामध्ये फक्त कांदा, टोमॅटो फक्त टाकले जातात. तर आपण इथे चांगला कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. पण कांदा चांगला परतायला पाहिजे. अशा पद्धतीने चांगला कांदा परतून घ्यायचा आहे. बघा, गुलाबी रंगापर्यंत आपल्याला चांगला कांदा परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ते इथे आता टोमॅटो टाकणार आहोत आपण. बारीक करून घेतलेले टोमॅटो टाकायचे आहे आणि ते देखील चांगले परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे. हळद, गरम मसाला, धणे पावडर, काश्मीरी लाल मिरची, तसेच आपला घरगुती लाल तिखट जे असतं ते टाकायचं आहे. तिखट तुमच्या चवीप्रमाणे टाका आणि थोडंसं मीठ टाकायचं. बघा, आता हा पूर्ण मसाला परतून घ्यायचा चांगला. इथे आपल्याला पूर्ण मसाला परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सुकट टाकून झाल्यानंतर वरतून थोडी कोथिंबीर टाकायची. ही झाली आपली. लाईक करा, सबस्क्राईब करा.